देवालय साकार जाहले, तत्व ईश्वरी तेथ वसे. भारवाही आधार तयाचा, निश्चलपण पायात बसे. तेज ईश्वरी साठवताना, डोळे भरुनी हृदयात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील सुदे, कुठेतरी पण स्मरणात. पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा. हो वे शेषाद्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं निरनिराळ्या प्रकारचं साहित्य आज सर्व भाषांमध्ये विपुल प्रमाणात निर्माण होत आहे. परंतु या कामाचा श्री गणेशा करण्यामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका राहिली त्यामध्ये श्री होगसुंद्र व्यंकटरामय्या शेषाद्री यांचं नाव शीर्षस्थानी घ्यावं लागेल. 26 मे 1926 या दिवशी बेंगलोरमध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1943 मध्ये ते स्वयंसेवक बनले. 1946 मध्ये मैसूर विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात सुवर्ण पदकासह प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी MScचं शिक्षण पूर्ण केलं आणि लगेच संघाचे प्रचारक होऊन आपलं पुढील सारं जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामास समर्पित केलं. सुरुवातीला मंगलोर विभाग, नंतर कर्नाटक प्रांत आणि त्यानंतर 1986 पर्यंत संपूर्ण दक्षिण भारत हेच त्यांचं कार्यक्षेत्र राहिलं. श्री यादवराव जोशी यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. 1987 ते 2000 पर्यंत ते संघाचे सरकार्यवाह राहिले. या काळात संपूर्ण भारतभर तसंच विदेशात सुद्धा त्यांचा प्रवास झाला. प्रवासाच्या आणि कार्यक्रमांच्या अतिव्यस्ततेमधून सुद्धा ते दररोज लेखन कार्य करण्यासाठी आवर्जून काही वेळ काढत असत. दक्षिणेतील विक्रम साप्ताहिक, उत्थान मासिक, दिल्लीहून प्रकाशित होणारी पांचजन्य व ऑर्गनायझर ही साप्ताहिकं आणि लखनौचं राष्ट्रधर्म मासिक या साऱ्या पत्रिकांसाठी ते नियमित लेखन करत असत. वाचक वर्ग त्यांच्या लेखाची अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असे. संघाच्या आणि हिंदुत्व विचारांच्या साहित्य प्रकाशनासाठी श्री यादवरावजी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी बंगलोरमध्ये राष्ट्रोत्थान परिषद या संस्थेची स्थापना केली. सेवाकार्याचा विस्तार आणि संस्कृतचा प्रचार प्रसार करण्यासाठीही त्यांनी भरीव कार्य केले. शेषाद्रीजी यांनी 100हून अधिक छोटी मोठी पुस्तकं लिहिली. परंतु सर्वात प्रथम त्यांनी द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या भाषणांच्या संकलनावर आधारित बंच ऑफ थॉट्स हे पुस्तक संपादित केलं. आजही दरवर्षी निरनिराळ्या भाषांमध्ये त्याच्या अनेक आवृत्ती छापल्या जातात. याशिवाय कृतिरूप संघदर्शन, युगावतार, और देश बढ़ गया, नान्य पंथा, मूल्यांकन, द वे, हिंदूज एब्रॉड डायलेमा, उजाले की ओर या त्यांच्या काही महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहेत. या सर्व पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये अनुवादसुद्धा झाले आहेत. तोर बेरलू या त्यांच्या पुस्तकाला 1982 मध्ये कन्नड साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला. शेषाद्रीजी यांची वक्तृत्वशैलीसुद्धा अद्भुत होती. अगदी साधी आणि समर्पक उदाहरण देऊन ते आपला मुद्दा श्रोत्यांना पटवून देत असत. 1984 मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील विश्व हिंदू संमेलन
आणि इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड येथे हिंदू संगममध्ये त्यांना विशेष आमंत्रित केलं गेलं होतं. त्यांच्या भाषणाने तेथील लोक अतिशय प्रभावित झाले. अपार शारीरिक आणि मानसिक श्रमामुळे त्यांच्या शरीरात अनेक व्याधींनी शिरकाव केला होता. चतुर्थ सरसंघचालक रजूभैया जेव्हा आपल्या शारीरिक अस्वस्थतेमुळे विश्रांती घेऊ इच्छित होते, तेव्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की शेषाद्रीजी यांनी आता ते दायित्व सांभाळावं. परंतु ते तयार झाले नाहीत. त्यांचं म्हणणं होतं की माझी तब्येतही ठीक राहत नाही, त्यामुळे कोणा सक्षम युवा कार्यकर्त्याला हे काम दिलं जावं. तेव्हा त्यावेळचे सहसर कार्यवाह श्री सुदर्शनजी यांना हे दायित्व दिलं गेलं. अत्यंत विनम्र आणि निरंकारी भावनेने श्री शेषाद्रीजी काही काळ सहसर कार्यवाह आणि नंतर प्रचारक प्रमुख या नात्याने सरसंघचालक सुदर्शनजी आणि सरकार्यवाह मोहनजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहिले. अखेरच्या काळामध्ये ते बेंगलोर कार्यालयामध्ये राहू लागले. तेथील सायम शाखेत एकदा घसरल्याने त्यांच्या पायाचं हाड मोडलं. त्यापूर्वीसुद्धा एकदा त्यांचं खुब्यातील हाड मोडलं होतं. यावेळी उपचार चालू असतानाच त्यांच्या शरीरामध्ये जंतू संसर्ग पसरू लागला. एक एक अवयव क्रमशः निष्क्रिय होत चालले. काही दिवस त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. परंतु जेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की आता या शरीराकडून संघकार्य होऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी सर्व जीवनरक्षक औषधे व उपकरणे काढून घ्यायला सांगितली. त्यांच्याच इच्छेचा सन्मान ठेवून त्यांना संघ कार्यालयात आणलं गेलं. तिथेच 14 ऑगस्ट 2005च्या सायंकाळी त्यांचा देहांत झाला. आपल्या प्रतिभासंपन्नतेचा अविस्मरणीय ठसा शेषाद्रीजींनी संघ कार्यावर उमटवला आहे. पत्थर पायातील असू दे कुठे तरी पण स्मरणात.